नमस्कार गावकऱ्यांनो. हजारो किलोमीटरवर असलेल्या चीनमध्ये पहिल्यांदा आढळलेला कोरोना देश विदेशात पाहुणे रावे निघावेत तसा सोयरी चुवत चुवत समद्या जगावर पसरला. या कोरोनाच्या वेख्यातून ना कोणता देश सुटला, ना कोणतं राज्य, कुठला गरीब सुटला, ना कोणता श्रीमंत. या भारतात क्रांतिकारकांसाठी आणि कुस्तीसाठी प्रसिद्ध असणारं आमचं कुंडलगाव सुद्धा बघता बघता या कोरोनाच्या विख्यात अडकलं आणि चीनचा व्हायरस गावात आला. पलूसमध्ये आला, दुतोंडीमध्ये आला, आला आला म्हणता याची नजर लागली आमच्या कुंडलगावाला. गुण्यागोविंदानं राहणारं माझं कुंडलगाव. पण गावात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले. इथं शीट लागली, तिथं शीट लागली म्हणत पार जवळ येऊन पोचला हा कोरोना आणि अख्ख्या गावावर क्वारंटाईन होण्याची वेळ आली. यावर्षी गावच्या ग्रामदेवत गणपतीच्या आरतीसाठी जमणारी गर्दी नाहीशी झाली आणि प्रसाद घेण्यासाठी धडपड करणारी लहान पोरं आपापल्या घरातच राहिली. गावातल्या दोन्ही शाळा म्हणजे पाखरांची जणू किलबिलच. ज्या शाळेत गावातल्या कित्येक पिढ्यांनी शिक्षण घेतलं त्या दोन्ही शाळा आता पाखरांविना एकट्या पडल्यात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक चौकातली गर्दी आता नाहीशी झाली. कुंडलच्या क्रांतीभूमीत नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा यात्रा रद्द झालेल्या आहेत. अनेकदा कुस्त्यांचं भरणारं भरगतचं मैदान रद्द झालेलं आहे. पण यावर्षी कोरोनाच्या जागतिक महामारीचे संकट ओळखून गावची सुप्रसिद्ध यात्रा व सुप्रसिद्ध मैदान सुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे. यावर्षी ती गर्दी, तो उत्साह नाही दिसणार. या कोरोनाने समताच इस्कूट केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावालाच कुलूप बसलं. यंदा गणपतीचे मोदक नाहीत आणि शिरकुर्म्याचा घमघमाट सुद्धा नाही. दरवर्षी गणरायाच्या मिरवणुकीत ढोल ताशाच्या आणि डीजेच्या आवाजावर नाचणारी ती तरणी बांड पोरं यंदा सगळीच गायब झाली. त्या विघ्नहर्त्याची येऊन जायची वेळ झाली. विघ्नहर्त्याचं विसर्जन झालं तरीही कोरोना जायचं नाव घेत नाही. त्यामुळे आता नवरात्रात देवीचे दर्शन आणि दिवाळीचा फराळ तरी खायला मिळतोय का याची जणू शंकाच वाटते. रोजच्या पेपरात येणाऱ्या बातम्या आणि टीव्हीवरच्या बातम्या बघून गावानंच ठरवले आता कोरोनाला हद्दपार करायचं. कोरोना झालेल्याला दोष देण्यापेक्षा त्याला धीर देऊन त्याला बरा कसा करता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं. डॉक्टर्स, आशा वर्कर्स, पोलीस, किराणा दुकानदार, मेडिकलवाले, सामाजिक कार्यकर्ते हे सगळेच गावच्या भल्यासाठी काम करत आहेत. एखादी गोष्ट ठरवावी आणि ती पूर्णत्वास नाही ही तर आपल्या कुंडलगावच्या स्वातंत्र्याची. इथून पुढच्या काळात सर्वांनी स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाहून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मास्क आणि सॅनिटायझर नियमित वापरलं पाहिजे. कोरोनाची लक्षणं जाणवल्यास स्वतः डॉक्टरांना भेटून त्याची माहिती घेतली पाहिजे. फक्त शुगर, BP आणि आजारी माणसांचंच अवघड आहे असे न म्हणता सर्वांची काळजी घेतली पाहिजे. शुगर, BPचे पेशंट तर सर्वांच्या घरात आहेत. म्हातारी माणसं, वडीलधारी माणसं, लहानगी पोरं सर्वांना सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि कोरोनाला एकजुटीने हद्दपार केलं पाहिजे. गावकऱ्यांनो, आपले ग्रामदैवत आहेच आपल्या पाठीशी. आपल्यावर आलेलं संकट दूर करायला तरी सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला मदत करूया. या प्रशासनाला साथ देऊया लाख लाख मोलाची. धीर नको रे सोड